तर कारल्याचे एवढे वेगवेगळे प्रकार मला येतात, पण त्यातले फक्त 2च प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेत. एक तर आपली साधी भरली कारली आणि दुसरी अशी भाजी जी मुलांना सुद्धा आवडेल. पार्थ ती भाजी खाऊन म्हणाला होता, "आई ही भेंडीसारखी लागते." पण आज मी तुमच्यासोबत अजून एक कारल्याची भाजी शेअर करते, जी आमच्या घरामधली अगदी खूप जुनी रेसिपी आहे. म्हणजे साधं सोप्पं वाटण, त्याच्यात कांदा नाही, टोमॅटो नाही, लय भारी लागते. मला माहिती आहे तुम्हाला आमच्या घरची सोपी पद्धत शिकायचीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक जरूर करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय कारल्याची भाजी, जी आमच्या घरची रेसिपी आहे. म्हणजे माझी आई खूप वर्षांपासून याच पद्धतीने कारलं करते. खरं तर आम्ही गूळ सुद्धा घालत नाही बरं का. तरी सुद्धा चवीला खूप मस्त लागते. पण कारलं म्हटलं की बऱ्याच जणांना गूळ आवडतोच, म्हणून इथं आपण गूळ वापरून करणार आहोत. पण आमच्या घरची एकदम साधी रेसिपी आहे. फार काही वाटण-घाटण करायचं नाही. घेतली कारली, कापली की करायची. आत्तापर्यंत ना आपण इतके व्हिडिओज पोस्ट केले, पण कारल्याची अशी रेसिपी सांगितली नाही. म्हणजे भरली कारली मी दाखवलेली आहेत, पण साधी सोपी चकत्या करून केलेली कारली दाखवलेली नाहीत. तुम्हाला एकदा जर अशी वेगळ्या पद्धतीची कारली ट्राय करायचीत ना, फार कांदा-बिंदा न कापता, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया कारल्यांसाठी साहित्य काय लागणार आहे. तर कारल्याच्या भाजीसाठी आपण इथं 4 ते 5 कारली घेतलेली आहेत, वजनाने पाव किलो आहेत. त्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. आपल्याला एक छोटंसं वाटण करायचंय, त्यासाठी इथं घेतलंय 2 ते 3 टेबलस्पून सुकं खोबरं, 10-15 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर. फोडणी द्यायची आहे, त्यासाठी घेतली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 लिंबू आपल्याला फोडी करून वापरायचे. त्याचबरोबर लागेल पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड, 2 ते 3 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आणि 1 चमचा गूळ. तर कारली घेताना शक्य असेल तर पांढरी कारली घ्या बरं का, ती चवीला खूप छान असतात. पण आता पुण्यामध्ये हिरवी कारली मिळतात, पांढरी फार मिळत नाहीत, म्हणून मी ही वापरते. माझी आई पांढऱ्या कारल्याची करायची. तुमच्याकडे पांढरी कारली असतील तरी चालतील. आता आपण याच्या चकत्या करून घेऊया. चकत्या करत असताना आपल्याला खूप पातळ करू नका, नाहीतर त्याचा चुरा होतो. तर हे बघा, अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत. यामधलं बी आपण काढून घेऊया. तुम्हाला सांगते, माझी आई तर बिया पण काढत नाही या कारल्यामधल्या, अशीच करते. कारण आई म्हणते की खरं तर बी अजिबात कडू लागत नाही, ते थोडंसं शेंगदाण्यासारखं लागतं आणि हलका कडसरपणा असतो, खूप नाही. खरा कडूपणा ना कारल्याच्या सालामध्ये असतो. तुम्हाला बिया वापरायच्या असतील तरी चालेल, नाही वापरायच्या असतील तरी चालेल. मी मात्र बिया काढून घेते. चला, आता सगळी कारली आपण अशीच कापूया. तर सगळी कारली आपण कापून घेतलेली आहे, छान चकत्या केलेल्या आहेत, बिया काढल्या. आणि हे बघा, पिकलेलं कारलं घ्यायचं नाही. खूप पिकलेली कारली असतील ना, तर ती जास्त कडू असतात. आणि हे बघा, हे एक पिकलेलं कारलं आहे. हे असं आतमधनं गुलाबी गुलाबी झालं आहे पिकल्यामुळं, कारण हे नवऱ्याला म्हणूनच भाज्या आणायला सांगायचं नाही. असो. चला, आता कारली आपली कापून झालेली आहेत. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी अशी ठेवलेली आहेत. याच्या पण बिया काढून घेते. चला, पिकलेलं कारलं पण आपण टाकून घेतलं याच्यामध्ये, नाहीतर उत्कर्षनं राग येईल. चला, आता ही कारली एका बोलमध्ये काढायची. यामध्ये घालायचे मीठ. कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी आधी ती थोडीशी मिठामध्ये मुरून द्यायची. त्याचसोबत यामध्ये आपण चमचाभर लिंबाचा रस घालूया आणि याला मिक्स करून घेऊ. बरेच जण याला मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास टाकून ठेवतात, तरी पण चालेल. चला, कारल्याला मीठ आणि लिंबाचा रस लावून घेतला, 10 मिनिटं मुरवत ठेव. चला, तोपर्यंत आपण याचं वाटण करूयात, जे आमच्या प्रत्येक भाजीमध्ये असतं. मिक्सरमध्ये सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, फक्त सुकं खोबरं लसूण पण पुरेसं होतं. पाणी घालायचं नाही, याला जाडसर वाटूया. तर हे घ्या, आपलं वाटण तयार झालंय. बघितलं ना, एकदम पटकन होतं. आता दुसरीकडे आपली कारलीसुद्धा चांगली मुरलेली आहे. 10 मिनिटं पुरेशी होतात. आता यामध्ये घालूया पाणी. म्हणजे काय, याच्यातलं जास्तीचं मीठ आहे ना, ते निघून जाईल. शिवाय कडवटपणा पण पाण्यामध्ये निघून जाईल. बरेच जण म्हणतात की पाणी घातलं की सगळी पोषण मूल्य निघून जातात, पण सगळी नाहीत निघणार, थोडी निघतील. पण यस, कारलं कडू लागणार नाही आणि ॲटलिस्ट आपण ते खाऊ शकू. चला, वाटण झालंय, कारली मुरवली, फोडणी करूया. चला, तर आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये घ्यायचे तेल. तर साधारण एक 3 ते 4 चमचे तेल घेते, कारण तेलामुळे सुद्धा कारल्याचा कडूपणा कमी होतो. आणि हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय आणि हे आपलं लाकडी घाण्याचं तेल आहे बरं का. तुम्हाला जर लाकडी घाण्याची केमिकल फ्री तेलं घ्यायची असतील, एकदा ट्राय करून बघा.
लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तेल तापलं आहे, यामध्ये घालूया मोहरी. मस्त तडतडली आहे मोहरी. आता घालायचं आहे जिरं, हिंग घालूया. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता जरूर घाला. आता माझ्याकडचा संपला आहे. तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण परतूया. आणि जे आपले रेग्युलर कस्टमर्स आहेत, जे आपल्याकडून तेल घेतात, त्यांचा नेहमी कस्टमर केअरवर एक प्रश्न विचारला जातो की शेंगदाण्याचं तेल केलं की त्याचा धूर का होतो. तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये जेव्हा ते रगडलं जातं ना, ते एकदम बारीक होतं. त्यामुळे तेलासोबत थोडंसं शेंगदाण्याचं जो काही सालं असतात ना, ते सुद्धा जातात जरी गाळलं असलं तरी. त्यामुळं थोडासा धूर जास्त होतो. त्यामुळे शेंगदाण्याचं तेल जर तुम्ही वापरताय लाकडी घाण्याचं, मग ते आपलं असो किंवा कोणतंही, ते मंद आचेवरच गरम करून घ्यायचं. खूप गॅस मोठा करायचा नाही. चला, तुमच्याशी बोलता बोलता आपलं वाटण परतलेलं आहे. यामध्ये घालूयात हळद. हळद याच्यामध्ये मिसळून घेऊ. सोबतच आपण जे लिंबू घेतलं होतं त्याच्या मी अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी घालायच्या. त्याचसोबत घालूयात कारलं. याला मिक्स करूया. तुम्हाला जर हे कारलं असं तिखटातलं नको असेल ना, तर वाटणाबरोबर थोड्या मिरच्या पण घाला. आणि असंच जरी ठेवलं ना, तिखट कांदा लसूण मसाला न घालता, तरी छान लागेल. चला, कारलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तर यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं. लक्षात घ्या, आपण आधी मीठ घातलं होतं. थोडं मीठ पाण्यात जातं, थोडं कारल्याला तसंच राहतं. मिरची पावडर घालायची आणि कांदा लसूण मसाला किंवा साठवणीचा मसाला घालायचा. आता हे कारलं आपण चांगलं परतून घेऊया. छान दिसतंय ना. यामध्ये जाईल धणेपूड, जी शेवटी घालायची, आणि चिरलेला गूळ. अगदी थोडंसं पाणी घालते, अगदी थोडं, खूप नाही. याला मिक्स करूया. चला, सगळं आपलं काम झालेलं आहे. गॅस कमी करायचा. त्याचं ते आता शिजणार आहे. याच्यावर झाकून याला 5 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं. चला, एक 5 ते 6 मिनिटं कारलं शिजू दिलं. फक्त मी मध्ये एकदा हलवून घेतलं होतं. कारलं कसं शिजलं बघूया. कारलं पटकन शिजतं, फार वेळ लागत नाही. कारलं अगदी छान शिजलेलं आहे. यामध्ये घालूया भाजलेला दाण्याचा कूट. दाण्याचा कूट जाडसर ठेवायचा. शेवटी घालायचा म्हणजे बिळबिळीत होणार नाही. आणि कूट घालून 2 मिनिटं परतायचं. दाण्याचा कूट घालून 2 मिनिटं परतून घेतलं. तर काय छान दिसतंय. मस्त दिसतंय ना. यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. उलट माझं मत तर काय माहिती, कारल्याला आपण जितके जास्त मसाले घालतो तितकं ते चवीला जास्त कडू लागतं, असं माझं मत आहे. जितकं ते आपण कमी आणि मिनिमल मसाल्यांमध्ये करू ना, तितकं ते चवीला चांगलं लागणार आणि कडूपणा पण कमी होणार. चला, कोथिंबीर घातली, याला मिसळलं, आणि ही आमच्या पद्धतीची साधी सोपी कारल्याच्या चकत्यांची किंवा कारल्याच्या काचऱ्यांची भाजी तयार झाली. तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही करायची असेल तर या स्टेजला, किंवा जेव्हा तुम्ही शिजायला टाकताना कारलं, तेव्हा थोडंसं पाणी घालून त्याला शिजायला टाकलं तरी पण चालणार आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे. कुठलंही वाटण, कांदा, टोमॅटो असलं काही करायचं गरज नाही. साधं लसूण खोबरं मिक्सरला फिरवायचं किंवा कुटायचं आणि फोडणी द्यायची. बस एवढंच करायचं आहे. नक्की करून बघा. भाकरीसोबत तर हे कारलं एक नंबर लागतं बरं का. म्हणजे तुम्ही जरूर करा आणि मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला ते कसं वाटलं. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.